आज मी बनवते कारल्याची भाजी। हे बघा, अशा प्रकारे छान अशी कारली मी चिरून घेतली। त्या फोडणीत टाकण्यासाठी मी हा लसूण ठेचून घेतला आणि कांदा बारीक चिरून घेतला। चला तर मग आता आपण कारल्याची भाजी बनवूया। तेल तापलं आहे कढईमध्ये, आता आपण त्यात जिरं टाकून घेऊ। बघा, कढईमध्ये छान जिरं टाकून घेतलं, तेलात लसूण ठेचलेला। आता आपण त्यात चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा छान परतवून घ्यायचा। आता आपण त्यात लाल तिखट, धनेपूड आणि हळद टाकून घेतली। कांदा परतवून झाल्यानंतर आपण हे सर्व मसाले छान असे परतवून घ्यायचे। नंतर आता आपण हे बारीक चिरलेलं कारलं हे यात आपण टाकून घेऊ। बघा, आपण कारलं छान परतवून घेतलं। आता आपण त्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ। मध्ये मध्ये बघत राहायचं आणि चला तर आपण आता बघूया। हे बघा, कारलं छान वाफून थोडंसं वाफलंय। अजून आपण याच्यात पाणी न टाकता आपण आपल्याला ही भाजी करायची। आता आपण झाकणावर थोडंसं पाणी ठेवून देऊ। आता याच वाफेवर आपल्याला बघा, झाकणावरचं पाणी पण बघा खूप कमी झालेलं आहे। म्हणजे आता आपली कारली पण शिजत आलेली असतील। आता आपण बघूया। आता आपण यात मीठ टाकून घेऊ। आता आपण मीठ टाकून घेतलं आणि छान परतवून घ्यायचे। आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही याच्यावर, कारण आपली बरीचशी कारली आता शिजलेली आहे। फक्त मीठ चांगलं सर्वीकडे लागलं पाहिजे म्हणून आपण थोडंसं 5 मिनटं परत शिजवून घेऊ। झाकण न ठेवता शिजवू आता आपण। बघा, तयारच झाली आपली वाफेवरची कारल्याची भाजी। अशी छान मोकळी मोकळी आणि छान लागते अशी वाफेवरची भाजी। तर बघा, अशा प्रकारे करून बघा, तुम्ही टिफिनला देऊ शकता। बघा, छान कारल्याची भाजी छान शिजली। आता आपण सर्व